विश्वनाथ ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय भगव्या झेंड्याला चेंडू लागला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे कबीर मामा ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज करता कूलर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाकरिता फॅन देण्यात येतील. तर असे हे एकूण एकंदर खेळाडूंना भरघोस जी पारितोषिकं आहेत ही आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहेत. त्या सर्व मान्यवरांचं महानुभावांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर श्री अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा आपण पाहतोय. या संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे, त्याचप्रमाणे संजय ठाकरे यांच्या वतीने जे आपल्याला ही पाणी व्यवस्था स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. जल है तो कल है आपण नेहमीच म्हणतो, पण जे पाणी व्यवस्था महत्त्वाची आहे ती संजय ठाकरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ, यष्ट्यांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय एका धावे करता. रवींद्र आणि जितेंद्र हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरंग गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. आणि संपूर्ण ट्रॉफीज जे आपण पाहतोय क्रमांक 1 2 3 4 च्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यतीश ठाकरे यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद दत्ताजी तरे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अखेर जर आपण पाहिलं तर फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना. विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना आपण पाहिलं. फलंदाज रवींद्र या फलंदाजांना महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली मॅचमध्ये इन बिटवीन 40+ क्रिकेट, तर बऱ्याचशा वेळेस विकेट सॅक्रिफाईस केली जाते. विकेटचं बलिदान धावचीच्या स्वरूपामध्ये दिलं जातं, कारण की 40+ क्रिकेटमध्ये आपण वारंवारतेने पाहतो 40पेक्षा अधिक वयाचे असलेले जे खेळाडू आहेत किंवा 45 या वयातले जे खेळाडू आहेत त्यांना फलंदाजी करता उतरवणं बंधनकारक आहे. नवीन फलंदाज पंडित आपण पाहतोय खेळपट्टीवरती मार्गस्थ आणि एक धाव जोडली गेलेली आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि तत्पूर्वी जर आपण विचार केला तर धावचीची पुन्हा एकदा संधी आहे. मौका भी दिया, 2 रन भी दिए. झेल सुद्धा सुटला आणि धावचीत पासून फलंदाज जितेंद्र यांनी आपला बचाव सुद्धा केला. चेंडू गॅदर करणं गरजेचं होतं, पण मात्र ती गोष्ट पाहायला मिळाली नाही. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. राईट आर्मवरती विकेटचा मारा. 10 ते 12 पावलांचं रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महत्वाची गोष्ट, जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे
या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी करता गोलंदाज बजरंग याची कामगिरी मात्र जमेची आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू हाताळली जाते कारण की मोठ्या फटक्याकरता जाऊन दिलेला नाही. विश्वास नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि एक फुटबॉलचा अंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि अखेर फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन संघाकरता. एक षटकाची अखेर आणि 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झालेले आहेत. एकूण एकंदर 3 आणि धावसंख्या जर आपण फलकावरती पाहिली 7 धावा आहेत. गोलंदाज बजरंग याची कमाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. विजेंद्र नवीन फलंदाज पाहायला मिळेल खेळपट्टीवरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली की येणारे 18 चेंडू आणि जास्तीत जास्त धावा जमवणं आता मात्र बंधनकारक आहे. विजय स्पोर्ट खांडपे या संघासमोर एक आव्हान आहे. गोलंदाज फुलाजी. राईट आर्मवरती विकेट. पहिला चेंडू ट्रायल पद्धतीने हाताळला जातोय. खेळाडू जर आपण पाहिलं तर नवीन खेळपट्टीवरती जेव्हा खेळण्याकरता येतात तेव्हा मात्र एक सराव पद्धतीचा चेंडू हाताळला जातो कारण की बऱ्याचशा वेळेस काही संघांचे सामने हे उशिराने असतात. सुरुवातीला असलेले संघांचे सामने त्यांना सराव करण्याची थोडी संधी मिळते मैदानावरती. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज. चेंडू रिकॉसियस होतोय. निघून चाललाय चेंडू. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. मदतीनं 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 11 रन्स ऑन दी बोर्ड. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याचाच वापर फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. बॅटची कडा. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून चूक झालेली आहे. एकच धाव मिळेल. 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती ज्या पद्धतीने जोडल्या जात आहेत विजय स्पोर्ट खांडपे संघाचा जर आपण विचार केला तर येणारी वेळ ही खूप महत्त्वाची आहे. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सुरेश घरत सर आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे किंवा कोणी इतर खेळाडू उपस्थित असतील तर आपण मैदानाच्या आतमध्ये यावं. वळूया सामन्याकडे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेट कटचा अंदाज आणि इथून मात्र चेंडूचा विजय होतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सुरेख चौकार. देखना चौकार.
धावफलक आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जमेची बाजू जी आहे ती म्हणजे फलंदाजी करताना आतापर्यंत एक चांगली उसळी धावसंख्येची पाहायला मिळते धावफलकावरती, कारण की धावा जोडणं हे अपेक्षित होतं विजय स्पोर्ट खांडपे संघाकरता आणि तो प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळतंय. गोलंदाज फुलाजी यावेळेस मात्र चेंडूला टॅप केला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुस्तकी फटका आपण पाहतोय. तो कॉपी बुक स्टाईलचा अंदाज फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जणू काही गाडीचा VIP नंबर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती एकेरी धाव. 4-1 गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नांना अपयश येत आहे फुलाजी या गोलंदाजाला, कारण की अगदीच जर आपण पाहिलं पंचांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आणि रेषा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. यावेळेस मात्र फटका चांगला निघून चाललाय चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडूची फेकी आणि धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज फुलाजी याच्या माध्यमातून. फुलाजी मानाजी यावेळेस मात्र आपण पाहतोय नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बिमर की बिमारी हाय वेस्टने चेंडू हाताळला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाला काहीशी दुखापत सुद्धा झालेली जाणवते, कारण की चेंडू ज्या वेगाने आला होता डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातावरती आदळला. पंच भाऊ पाटील ही धाव बाईच्या स्वरूपात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 22 या अंकावर. यावेळेस मात्र घरंगळत चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग सुरेख. यस नो वेट आणि धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय फलकावरती आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. विजय स्पोर्ट खांडपे या संघाला 2 षटकाची अखेर धावसंख्या एकंदर फलकावरती 24 धावा. संतोष ठाकरे डावखुरे आता जे फलंदाज, आज मात्र अंदाज वेगळाच पाहायला मिळतोय. ऐकूया एक मधुर संगीत. धावसंख्या 24 धावा फलकावरती. करता जनमान सारंगाव संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. मानाजी षटक क्रमांक 3 हाताळलं जात आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. धावचीची संधी आणि पंच सुनील म्हात्रे सरांचं बोट आकाशात वर. अर्थातच फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये.
धावसंख्या स्थिरावले फलकावरती 24 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी आपण पाहतोय मानाजी याची. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी केली जाते. भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी, गुड पीस ऑफ बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे गोलंदाज मानाजी यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. नशिबाचा चौकार, मिळतील धावा 4. चौकाराच्या सहाय्याने 28 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 28 रन्स ऑन द बोर्ड. श्री कालिका माता खारबाव संघाचे संघनायक. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. फटका तर चांगला सजवला गेलाय डाऊन द ग्राउंड. एक टप्प्या अखेर देखना चौकार, सुरेख चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पण मात्र नाही. अखेरच्या क्षणी मात्र फलंदाजाला थोपून ठेवलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू आहे ती खांडपे संघाकरिता. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश तर मिळालंय पण 40+ जाण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न पुढील षटकामध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. 3 षटकाच्या अखेर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दरम्यान मंचावरती आगमन होताना आपण पाहतोय सन्माननीय जोशी साहेब, सचिव पद भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, भूषावह पद आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दौरा त्याचप्रमाणे जी चाचणी स्पर्धा, प्रत्येक स्पर्धेकडे बारकाईने लक्ष ठेवून लक्ष देणं, त्याचप्रमाणे संघाचे स्पर्धेचे लॉट्स, या सर्व गोष्टींकडे अगदीच आपली महत्त्वाची कामं बाजूला सारून जोशी साहेबांचं जे कार्य आहे ते अविश्वसनीय आहे. त्यांचं आगमन होत आहे. मंचावरती विराजमान आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये वर्ष 10व आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विनोद. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत, विजेंद्र आणि मिलिंद. एक चांगला फटका, बॅट मधून चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑन सीमारेषा पार. मोहर उमटते चेंडूवरती. 6 धावांची षटकार.
धन्यवाद, थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटकाराच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. धावसंख्या 39 या अंकावरती आणि अगदीच जर आपण पाहिलं तर उशिराने षटकार पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र फुल टोल वसूल केला जाईल. फलंदाज विजेंद्र याच्या माध्यमातून धावसंख्या 45 धावा. षटकार. गोलंदाजाने वारंवार आमंत्रण दिलं आणि अगदीच त्या आमंत्रणाचा यथोचित स्वीकार केलाय फलंदाज विजेंद्र याने. षटकार हॅट्रिक वरती. यावेळेस मात्र चुकी घडली आहे आणि संधी होती, जर बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला असता. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या. तर फलंदाजा करता श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. एकंदर 56 धावा. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू होता. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेच्या मदतीनं 57 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र आबेल मुझे मार निघून चाललाय चेंडू सीमा पार. षटकार. या षटकामध्ये जर आपण विचार केला, 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर फलंदाज विजेंद्र 45 या धावसंख्येवरती खेळताना. क्या बात आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. त्याकरता 2 चेंडू शिल्लक आहेत. विजेंद्र या खेळाडू करता यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि नशिबाची साथ पुन्हा एकदा. क्या बात आहे. गुड पीस ऑफ बॅटिंग. नशिबाचा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 67 या अंकावरती. 49 धावांची खेळी. 1 धावेपासून दूर आहे. अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. यक्ष प्रश्न. टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. निर्णायक चेंडू आणि इथून मात्र स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक विजेंद्र याच्या बॅटमधून आपण पाहतोय. फलंदाज विजेंद्र याला विनंती आहे बॅट उंचावून आपण दाखवायची आणि अभिवादन स्वीकारायचंय. क्या बात आहे. लाजवाब, अप्रतिम. एक टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजून आपण पाहतोय जे 500 रुपयाची कॅश प्राइज म्हणजे एकूण 1000 रुपयाचा कॅश प्राइज श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे यांच्या वतीने देण्यात येईल सामना संपल्यानंतर. आणि अगदीच जर आपण पाहिलं इनिंगच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे
फलकावरती 67 धावा. जिंकण्याकरता 68 धावांचं लक्ष्य समोर असेल. आणि स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये आपण पाहतोय महागडं षटक ठरतंय. विनोद याचं 36 धावा खर्च केल्यात. 36 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज विनोद यांनी. वळूया आपण स्वागत आणि सन्मानाकडे. अफाट अलौकिक अविश्वसनीय जी कामगिरी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. दौरा असेल आणि चाचणी स्पर्धा असेल, म्हणूनच म्हटलं जातं जिंदगी का क्या भरोसा जो कल ही मौत आ जाए. हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते यारो जो औरों के काम आ जाए. आणि याच वाक्यानुसार जोशी साहेबांची अविरत अखंडपणे सुरू असलेली सेवा ही आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. मी विनंती करतोय श्री अष्टविनायक ठाकूरपडा संघाचे सर्व विजेंद्र भाऊ ठाकरे यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सर्वांना विनंती करतोय ज्या टाळ्या आहेत त्या वाजत राहिल्या पाहिजेत. एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान होतोय. म्हणूनच तर म्हटलं जातं जिंदगी का क्या भरोसा कल ही मौत आ जाए. हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते यारो जो औरों के काम आ जाए. आणि अगदीच सर्व संघ असतील, त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवार असेल, त्याचप्रमाणे संघटना असेल, याच्याकरता अविरत अलौकिक सेवा ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही पाहायला मिळते. जिंकण्याकरता एकंदर धावसंख्या आहे फलकावरती, दुरुस्ती आम्ही करतोय. 69 धावा आहेत फलकावरती. 70 धावांचं लक्ष्य आहे जनमान सारंगाव या संघासमोर. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 69 धावा. 70 धावांचं लक्ष्य समोर आहे जनमान सारंगाव संघासमोर. अखेरच्या या चेंडूवरती ज्या 2 धावा होत्या त्या अंकित करण्यास थोडासा उशीर झाला होता. त्या कारणास्तव धावसंख्या जाहीर केली गेली होती. तर 70 धावांचं लक्ष्य आहे जर्मन सारंगाव संघासमोर. अगदीच मैदानाकडे जर आपण पाहिलं, विजय स्पोर्ट खांडपे संघ शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतोय मंद पावलांनी. आणि मागील वर्षी याच स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं की सर्व खेळाडूंचे टी शर्ट, ट्रॅक आणि शूज आणि कॅप हे एकाच रंगाचे होते. पण यावेळेस मात्र काहीसा थोडा बदल पाहायला मिळतोय. शिस्तबद्ध पद्धतीने लाईनअप आपण पाहतोय. क्या बात आहे. हॅलो. आजच्या दिवसातील विजेता संघ आई गावदेवी सोनाळे या संघाशी 2 हात करेल. बघूया कोणता संघ आगेकूच करतोय याकडे मात्र सर्वांच्या नजरा आहेत. आणि स्पर्धा जर आपण पाहिली तर यावेळेस मात्र थोडासा बदल पाहायला मिळतोय. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, मंगळवार या 4 दिवसामध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. कारण की मागच्याच महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळाल्या आणि बऱ्याचशा स्पर्धा ज्या आहेत त्या 2 आठवडे पुढे आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्या कारणास्तव बिझी शेड्यूल सर्वांचंच आहे आणि त्या वेळातून सुद्धा सर्व खेळाडू, मान्यवर पाहुणे स्पर्धेच्या नियोजनाकरिता वेळ देत आहेत. ही खूप जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्याकरता 70 धावांचं लक्ष्य आहे आणि हे लक्ष्य कशा रीतीने पूर्ण केलं जाईल
C. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह केलंय, नशिबाची साथ, मस्तक पे दस्तक आणि चौकार. पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 5 या अंकावरती. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय फलंदाज हिम्मत आणि फुलाजी. पण आक्रमण जर्मन सारंगाव संघाला हे करावंच लागेल. भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 70 धावांचं लक्ष आहे. चुकी घडली, चुकीला माफी नाही. जिथे एक धाव होती तिथे मात्र अजूनही एक धाव जोडली जाते अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 7 धावा आपण पाहतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. महत्वाची गोष्ट आपण पाहतोय फलंदाज हिम्मत या फलंदाजाला आता मात्र हिम्मत हिम्मत करावी लागेल मोठ्या फटक्यांकरता. अगदीच जर आपण पाहिलं तर असं वाटत होतं की बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पण निकेच वारंवारता या निर्णयाचा उल्लेख केला जातो की हा निर्णय कधी कधी पंचांसाठी सुद्धा क्रुशल मोमेंट ठरताना अनेक वेळेस आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र धोका पत्करलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण मस्तक बेदस्तक. षटकार 6 धावा. षटकाराच्या मदतीनं 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक फलंदाज फुलाजी याने हिम्मत दाखवलेली आहे. पण फलंदाज हिम्मत नॉन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज तयार. फटका तर चांगला, गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. त्याच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 17 धावा. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. आक्रमकता हेच मुख्य धोरण आहे हे टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. आणि तेच धोरण अवलंबलंय फलंदाज फुलाजी याने. हिम्मत जरूर दाखवली पण नशिबाची साथ ही त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. जो चौकार जोडला गेला. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज मोहन. आणि अगदीच मोहन या खेळाडूचा जर आपण विचार केला तर एक चांगली फिटनेस राखण्यामध्ये या खेळाडूला यश मिळालेलं आहे. आणि अगदीच तीच अनुभव संपन्नता, अनुभव सिद्धता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल. 70 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. हे पहाड खोदायचं आहे. त्याकरता मेहनत मेहनत आणि मेहनत करावी लागणार आहे फलंदाज हिम्मत आणि फुलाजी या दोन फलंदाजांना.
लेफ्टामावरती विकेट निघून चाललाय चेंडू सीमारेषा पार झन्नाटेदार षटकार षटकार. ज्या वेगाने गोलंदाजाने या चेंडूची हाताळणी केली होती आणि त्याहूनही दुप्पट वेगाने फलंदाज षटकार ठोकतोय फलंदाज हिम्मत. अगदीच जर आपण पाहिलं तर षटकारांची आतषबाजी होणं गरजेचं आहे आणि अगदीच संघर्ष संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 23 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू हवेत आणि यष्टीरक्षक चेंडू खाली झेल पकडला जाईल. विकेटचं पतन फलंदाज बाद. विकेट क्रमांक 1 डगआउटच्या आश्रयाला फलंदाज हिम्मत बाद होताना. हिम्मत याने चांगली हिम्मत दाखवली पण 99% मेहनत आणि 1% नशिबाची साथ कुठेतरी असावी लागते. ती मात्र साथ मिळाली नाही. अगदीच बॅटच्या खालच्या पट्ट्याला चेंडू काहीसा लागला होता आणि झेल पकडला गेलाय. सन्मान्य बाळारामजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 23 धावा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न घरंगळी चेंडू निघून चाललाय एका धावेकरता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलत जरूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल पण मोठे फटके येणं तितकंच अनिवार्य आहे महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 24 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेगाचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार. जाऊन पोहोचतय आणि आता मात्र विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 32 धावा. आणि यावेळेस मात्र धमाकेदार षटकार मल्टी मॅसिव्ह हिट 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा 38 रन्स ऑन दी बोर्ड. अर्धा पल्ला ओलांडला गेलाय जनमान सारंगाव संघाच्या माध्यमातून आणि अगदीच वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचं काम फलंदाज फुलाजी याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज लहू आपल्याला बॅटिंग स्थानवरती पाहायला मिळाला आणि अगदीच त्याने एक इंटेलिजन्सी क्रिकेट या शब्दामधला मधलं जर अध्यक्षर आपण पाहिलं ते म्हणजे आय. त्या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर इंटेलिजन्सी बुद्धिमत्तेचा वापर केला आणि फलंदाज फुलाजी याला स्ट्राईक वरती आणलं आणि फुलाजी याने अगदीच
धावांची लयलूट इथून मात्र पाहायला मिळते आणि विचार जर आपण केला तर या षटकाराच्या मदतीनं 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. असं वाटत होतं की सामना एकतर्फी होईल, पण मात्र नाही. आपने भी लगाए हैं तो हम भी लगाएंगे, हम भी कुछ ना कुछ तो करके जाएंगे असं ध्येय साध्य करताना जर्मन सारंगाव संघाचे फलंदाज 38 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता आता मात्र 12 चेंडू आणि 32 धावांचं जे लक्ष्य आहे हे लक्ष्य मात्र सहज सोपं करायचं असेल तर मात्र जी फलंदाजी कायम राहिलेली आहे तीच फटकेबाजी ही फलंदाज फुलाजी याच्या माध्यमातून राखणं अनिवार्य राहील जर्मन सारंगाव या संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज विजेंद्र, ज्यांनी या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. असा गोलंदाज विजेंद्र ऑलराऊंडर खेळाडू. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय 12 चेंडू 32 धावांची गरज. गती परिवर्तन आणि यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, झेल सुटलाय. फलंदाजाला जीवनदान, एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 39 या अंकावरती. जिंकण्याकरता 11 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. कशमकश, रोमांचकता, रंगतदार स्थितीमध्ये सामना. फलंदाज फुलाजी ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र दे धमाका, षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या अंकावरती. 25 धावांची अजूनही आवश्यकता. गती परिवर्तन आणि परिवर्तन ही संसार का नियम है. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंसती हुई. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 45 रन्स, 45 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. 4 मोठे फटके आवश्यक आहे जर शॉर्टकट रस्त्याचा अवलंब केला तर. पण आव्हान सोपं नाहीये. गोलंदाज विजेंद्र कमबॅक करतोय. गती परिवर्तन, चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली 45 या अंकावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र देखना फटका, देखना स्ट्रोक. चेंडू सेफली ट्रॅव्हल होईल सीमारेषेच्या बाहेर. सुरेख चौकार. या चौकाराच्या मदतीनं 49 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झालाय तो 5. 7 चेंडू
21 धावांची गरज. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण मस्तक बेदस्तक पुनश्च एकदा षटकार. 6 धावा. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 55 या अंकावरती. 55 रन्स ऑन द बोर्ड. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलताना 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रोमांचकता आहे, सामन्यामध्ये कश्मकशता आहे. जर्मन सारंगाव संघाचा विचार केला तर शेवटपर्यंत लढत देण्याची धमक या संघामध्ये आहे. शेवटपर्यंत कडवी झुंज, कडवा संघर्ष करण्याची क्षमता या संघामध्ये आहे आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज मिलिंद बॉलिंग ट्रॅक वरती महत्वपूर्ण. आणि या सामन्याचा निर्णय काय असेल हे सांगणारे, दाखवणारे 6 चेंडू गोलंदाज मिलिंद याच्या माध्यमातून हाताळणी केली जाईल. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आहेत. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेचं आयोजन नियोजन ज्या पद्धतीने देखणं आहे, सामने सुद्धा देखणे पाहायला मिळत आहेत. आखो टप्प्याचा मारा, गोड आवाज, चेंडू ट्रॅव्हल होतोय मुख्य मंचाकडे. मान्यवरांना सलामी देणारा धमाकेदार, असरदार, बहारदार षटकार. प्रत्येक फलंदाजाने षटकार केला होता की वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचं काम केलंय. जर्मन सारंगाव संघाच्या फलंदाजांनी 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. गरंगळीत चेंडू निघून चालाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ पुन्हा एकदा जर्मन सारंगाव संघाच्या बाजूने. धावा मिळत आहेत त्यात 2 धावांच्या मदतीने सामना पुढे वाटचाल करतोय, वळण घेतोय. 63 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर 7 धावांची आवश्यकता. शिल्लक चेंडू आहेत ते मात्र 4. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. गोलंदाज मिलिंद. सामना अजूनही संपलेला नाहीये. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. चेंडूची फेकी केली जाईल, प्रोटेक्शन दिलं गेलंय. धाव घेण्याची संधी आणि संधीचं सोनं केलं गेलंय. लेझी थ्रो. आणि एकंदर जर आपण पाहिलं तर 5 धावांची अजूनही आवश्यकता. 3-5, 5-3 हे समीकरण वारंवारतेने क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. तर पंच सुनील म्हात्रे सरांनी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. याचाच अर्थ सुरेश गरज सरांना मैदानामध्ये जावं लागेल. मंचावरील बसलेले सर्व मान्यवर, त्यांच्या चेहऱ्यावरती वारंवारतेने आम्ही हास्य खुलताना पाहतोय. कारण की ज्या पद्धतीने आयोजन नियोजन आहे त्या आयोजन नियोजनाची सिद्धता इथून मात्र जर आपण पाहिलं तर आयोजन नियोजनानुसार सामने सुद्धा त्याच रोमांचकतेने होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू 5 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. अनुभव सिद्धता दाखवावी लागेल गोलंदाज मिलिंद याला. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो वेट आणि धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 67 धावा आणि जिंकण्याकरता 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. फलंदाज लहू या खेळाडूची थोडीशी दमछाक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर उतार वयामध्ये सुद्धा एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दमछाक होऊन सुद्धा थोडंसं रेस्ट हाफ पाहायला मिळते पण तरी सुद्धा संघाकरता माझं योगदान किती महत्वाचं आहे हे या खेळाडूने दाखवून दिलंय. चला बी रेडी बी फास्ट प्लीज जरा घाई करा. वेळ अतिरिक्त खर्च होतो याकडे लक्ष द्या. दत्ताजी तरे आम्हाला वारंवार तिने सूचना करतायत अतिरिक्त वेळ खर्च होतो याकडे आपण लक्ष द्या. 3-5 आणि आता मात्र 2-3 असं समीकरण. 2 चेंडू 3 धावांची गरज. अनुभव सिद्धता आपल्याला ही पाहायला मिळते. फलंदाज लहू व तसेच सहकारी फलंदाज मुकेश याच्या माध्यमातून. मुकेशाचा जर आपण विचार केला 10 धावांची खेळी त्याने केलेली आहे आणि लहू याचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूर पाहायला मिळतोय. एकूण एकंदर ही 14 धावांची इनिंग पेश केलेली आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. विजेंद्र भाऊ ठाकरे श्री अष्टविनायक संघाचे सर्वेसर्वा यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य खुमलतंय. यावेळेस मात्र पायचीतची अपील जरूर आहे पण अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. निर्धाव चेंडू. समीकरण बदलतंय आणि आता मात्र समीकरण आहे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज मिलिंद तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 1 चेंडू 3 धावांची गरज. बसलेले प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेले आहेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक हे अंगठ्यावरती प्रेशर देत आहेत दबाव देत आहेत. सामन्यामध्ये रोमांचकता सामन्यामध्ये गरमाहट आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक चेंडूकडे वाटचाल. 1 चेंडू आणि 3 धाव्याची गरज. गोलंदाज मिलिंद सज्ज होईल. महत्वपूर्ण चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. 1 चेंडू 3 धावांची गरज आणि अखेर चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय. 1 धाव मिळते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू महिमे आणि अखेर निसटता विजय. विजय स्पोर्ट खांडपे संघ या मॅच मध्ये विजय प्राप्त केलेला आहे. व्हॉट अ मॅच. डोळ्याचं पारड फेडणारा सामना. शेवटच्या क्षणापर्यंत लढत कायम. झुंज कायम. ऐकूया एक मधुर संगीत. शेवटच्या क्षणी असं वाटत होतं की ढुंडो ढुंडो रे साजना पण मात्र काही